तू ही रे माझा मितवा मालिकेच्या आजच्या भागात फायनल राऊंडमध्ये अर्णव आणि ईश्वरीचं नाव अनाऊन्स केलं जातं. अर्णव ईश्वरीसाठी सगळेच जण टाळ्या वाजवत असतात. ईश्वरी नऊवारी साडी घालून आलेली असते. मामा म्हणत असतो की हे काय घालून आली आहे, ह्यांची थीम ही नव्हती. सगळेच जण ईश्वरीकडे खूपच आश्चर्याने बघत असतात. ईश्वरी एकटीच आलेली असते. ईश्वरीला बघून नम्रताला खूपच आनंद झालेला असतो. नम्रता ईश्वरीवर हसत असते. ईश्वरी मागे बघते तर अर्णव सुद्धा तेथे आलेला असतो. अर्णवचे कपडे चिखलाने खूपच माखलेले असतात. विठुरायाच्या अवतारामध्ये खांद्यावर घोंगडी घेऊन अर्णव आलेला असतो. अर्णवला बघून वल्लरी, सौदामिनी यांना धक्काच बसतो. अर्णव ईश्वरीसाठी सगळेजण टाळ्या वाजवत असतात. मामा म्हणत असतो ही कुठली थीम आहे यांची आणि हा माखलेले कपडे घालून का आलाय. अर्णवला बघून ईश्वरीला खूपच आनंद झालेला असतो. अर्णव येऊन ईश्वरीच्या बाजूला उभा राहतो. मामा म्हणत असतो काय थीम आहे यांची आणि हा मातीने लोळल्यासारखा का दिसतोय, काय झालंय काही कळत नाहीये. वल्लरी आणि सौदामिनी इकडे खूपच टेन्शन मध्ये आलेले असतात. देवसरे सुद्धा अर्णवला बघत असतात. ईश्वरी अर्णवला विचारत असते सर अहो कुठे होता तुम्ही. अर्णव म्हणत असतो थांब सांगतो नंतर. अँकर पुन्हा एकदा अर्णव ईश्वरीचे नाव अनाऊन्स करते आणि अर्णव ईश्वरीला म्हणते हा एवढा ग्रँड फिनाले आहे आणि या ग्रँड फिनालेमध्ये तुम्ही एवढे सिम्पल आउटफिट चूज केले आहेत. व्हॉट इज युअर थॉट बिहाइंड दिस. ईश्वरी म्हणते मला माहिती होतं तुम्हा सगळ्यांना हा प्रश्न पडला असेल, पण माझी ही साधी साडी आणि सरांचं हे धोतर हे शेतात राबणाऱ्या शेतकऱ्याचं प्रतीक आहे. शेतकरी हा प्रत्येक संस्कृतीचा एक खूप मोठा भाग असतो. ज्यांच्यामुळे आपल्या ताटामध्ये रोज अन्न पडतं त्या शेतकऱ्याला आम्ही या मंचावरून आम्ही सलाम करतो. आणि हे असे कपडे हे कम्फर्टेबल असतात असेच म्हणतात ना. आमच्या सात्विक फॅशनमध्ये सुद्धा आम्ही असेच कपडे बनवतो. एखादा ब्रँड तेव्हाच मोठा होतो जेव्हा तो ब्रँड सामान्य लोकांपर्यंत पोहोचतो आणि ह्या स्पर्धेमध्ये आम्हाला जास्तीत जास्त सामान्य लोकांपर्यंत पोहोचता आलंय त्यासाठी खूप खूप थँक्यू. सगळेजण अर्णव आणि ईश्वरीसाठी टाळ्या वाजवत असतात. ईश्वरी पुढे म्हणते कदाचित माहिती नसेल म्हणून सांगते. सात्विक फॅशन या कंपनीचे नाव सरांच्या आईंचं म्हणजेच सात्विका राजेश शिर्के या नावावरून पडलंय आणि ही अशी साधी साडी नेसून मी एका आईच्या प्रेमाला सुद्धा सलाम करते असं मला वाटतं. त्यानंतर अर्णव बोलत असतो. अर्णव म्हणतो सात्विक फॅशन हा ब्रँड ज्यावेळी मी सुरू केला तेव्हा एक गोष्ट माझ्या डोक्यात क्लिअर होती. सात्विक फॅशन हा ब्रँड फक्त माझ्या आईच्या नावावरच नसेल तर तिच्या पर्सनॅलिटीचे काही ट्रेट सुद्धा याच्यामध्ये असतील. माझी आई खूप सिंपल होती, साधी होती, पण म्हणतात ना सिम्प्लिसिटी ही स्ट्रेंथ असते. माझी आई लहानपणापासून कपडे शिवायची. तिला खूप आवड होती कपडे शिवायची. अनफॉर्च्युनेटली ती आज आपल्यामध्ये नाही आहे. ती जर आज असती तर खूप मोठी डिझायनर झाली असती. तिच्या पर्सनॅलिटीचे काही ट्रेट प्रयत्न करतोय की सात्विक फॅशनच्या प्रत्येक कपड्यांमध्ये यावेत. म्हणूनच आम्ही आज हा एकदम साधा ड्रेस परिधान केलाय आणि याच्या मागचं तेच कारण आहे सिम्प्लिसिटी, साधेपणा. यावर पुन्हा एकदा सगळेजण अर्णवसाठी टाळ्या वाजवतात. जज म्हणतात पण मिस्टर राजेश शिर्के शेवटी काहीही असो तरी सुद्धा ही एक स्पर्धा आहे आणि यातले नियम सर्वांना सारखेच आहेत. मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे. तुमचे कपडे इतके मळलेले का आहेत. ईश्वरी म्हणते शेतकरी हा शेतात काम करणारा माणूस आहे, मातीत काम करणारा माणूस आहे आणि त्याचंच प्रतीक म्हणून आम्ही हे असे कपडे परिधान केले. दुसरे परीक्षक म्हणतात हा तर झाला या राऊंड मधील फॅशनचा भाग, पण तुम्ही नक्की फूडमध्ये काय बनवलंय. यावर ईश्वरी म्हणते अव ते बी आणलंय की समद्यांसाठी झुणका भाकर आणली आहे, घ्या असं म्हणून ईश्वरी परीक्षकांना दाखवत असते. परीक्षक झुणका भाकर टेस्ट करायला घेत असतात. एवढ्यातच अर्णव म्हणतो अहो थांबा थांबा थांबा. त्यानंतर अर्णव कांदा हाताने तोडून त्यांना देतो. वल्लरी आणि सौदामिनी खूपच टेन्शनमध्ये आलेले असतात. सौदामिनी आपला फोन घेऊन बाहेर जाते. वल्लरी म्हणत असते काय हो कुणाला शोधताय. सौदामिनी म्हणते कुणाला म्हणजे राकेशला शोधते मी. तो काय म्हणाला होता आपल्याला. अर्णव आणि ईश्वरी स्टेजवर आल्यानंतर ब्लास्ट होणार आहे म्हणून, परंतु का नाही झाला ब्लास्ट. वल्लरी म्हणते मला माहिती आहे हा राकेश आहे ना आयत्या वेळेला अशीच माती खाणार हे मला माहिती होतं. आपण ना उगाचच त्याच्या भरोशावर राहिलो. सौदामिनी म्हणते त्याला नावं ठेवण्यापेक्षा ना आपण काय करू शकतो याचा विचार कर. हे दोघे जर जिंकले ना तर आपले सगळे प्रयत्न वाया जाणार, लक्षात ठेव. वल्लरी म्हणत असते हो हो परंतु अजून जिंकले नाही आहेत ते. सौदामिनी म्हणते या राकेशवर ना उगाचच भरोसा ठेवलाय मी.
उगाच त्याला पैसे देऊन मी पोचलंय. मलाच आता काहीतरी करावं लागणार आहे. दुसरीकडे परीक्षक पिठलं भाकर खात असतात. परीक्षक म्हणत असतात, अतिशय चविष्ट जेवण बनवलंय तुम्ही. आणि ही संकल्पना किती युनिक आहे ना. खूपच सुंदर, खूप छान प्रेझेंटेशन केलंय तुम्ही. मामा, आजी, अंजली यांना खूपच आनंद झालेला असतो, परंतु नम्रताचा चेहरा मात्र पडलेला असतो. परीक्षक म्हणतात, आणि इतर पदार्थ सुद्धा खूप छान झाले आहेत. परीक्षक म्हणतात, आणि हे पदार्थ बघा ना, सगळे महाराष्ट्राच्या मातीशी नाळ जोडणारे आहेत. सामान्य माणसांसाठी हे खाणं प्रसिद्ध आहे. असं ताजं पिठलं भाकरी इतक्या वर्षांनी खाल्लंय आम्ही. थँक यू सो मच. मजा आली. दुसरा परीक्षक म्हणतो, शेतकरी वर्गाच्या अस्मितेबद्दल जी तुम्ही मांडणी केली आहे, त्याबद्दल तुमचं कौतुक झालंच पाहिजे. पुढे परीक्षक म्हणतात, हे जेवण इथेच ठेवा. आम्हाला सगळं संपवायचं आहे. अँकर म्हणत असते, वा वा क्या बात आहे. म्हणजे ईश्वरी राजे शिर्के यांनी जो पदार्थ बनवलेला आहे, जजेसने पदार्थावर अटॅक केलाय लिटरली. अँड इट इज लुकिंग सो यम्मी अँड सो टेम्प्टी. सगळे जजेस ते खातायत. मला असं वाटतंय या राऊंडचे विनर सात्विक फॅशनच असू शकतात. देवसरे लगेच पुढे जातात आणि अँकरला म्हणतात, आपल्याला या राऊंडचा विनर घोषित करायचा नाहीये. आपल्याला ओव्हरऑल कॉम्पिटिशनचा विनर घोषित करायचा आहे. त्याच्यामुळे सर्व राऊंडचे ॲव्हरेज काढले जातील आणि सर्वच बघावं लागेल. जजेसला थोडा वेळ लागेल. असं म्हणत देवसरे कॉम्पिटिशन कंटिन्यू करायला सांगतात. त्यानंतर अँकर म्हणते, मिस्टर देवसरे सेड की कॉम्पिटिशनचे मार्क्स आणि ऑडियन्सचे पोल कंबाईन करूनच मार्क्स दिले जाणार आहेत. सौदामिनी इकडे आपल्या कंटेस्टंटशी बोलत असते. जजेसच्या कमेंट ऐकलात ना फायनल राऊंडच्या? तरीही तुम्हाला वाटतं की तुम्ही दोघांनी बेस्ट दिलंय म्हणून? अमृता म्हणते, हो ऑफकोर्स. यावर सौदामिनी म्हणते, काय कॉन्फिडन्स आहे हा अमृता तुझा? प्रत्येक राऊंड अर्णव आणि ईश्वरी जिंकत आलेत, तरी तुम्हाला वाटतं की तुम्ही बेस्ट दिलाय म्हणून? थोडी जरी लाज असेल ना तर मान्य करा. एकाही राऊंडमध्ये तुम्ही विनर होऊ शकलेले नाही आहात. उगाच नाही मी तुम्हाला जास्तीचे पैसे दिलेत. यावर ते दोघे म्हणत असतात, एक्सक्यूज मी मॅडम, तुम्ही आम्हाला पैसे दिलेत म्हणजे तुम्ही आम्हाला विकत नाही घेतलंय. तुम्ही मला सांगा ना, तुम्ही त्यांना हरवायचा प्लॅन करत होता ना, त्याचं काय झालं? सौदामिनी म्हणते, एक्सक्यूज मी, नन ऑफ युअर बिझनेस. सौदामिनी आपल्या कंटेस्टंटना नको नको ते बोलत असते. ते ऐकून सौदामिनीचे दोन्ही कंटेस्टंट स्पर्धेतून निघून जातात. पुढे जजेस स्पर्धेबद्दल डिस्कस करत असतात. तेवढ्यातच सौदामिनी तिथे जाते. जजेस म्हणत असतात, ओ मॅडम, का आला तिथे तुम्ही? सौदामिनी म्हणते, मला थोडंसं बोलायचं आहे. जजेस बोलत असतात, नाही नाही, तुम्ही इथून जा. अहो, आता आम्हाला फायनल रिझल्ट डिक्लेअर करायचा आहे आणि तुम्हाला इथे थांबायची परमिशनच नाहीये. सौदामिनी म्हणते, हो मला कल्पना आहे त्याची, आणि फायनल रिझल्ट आहे म्हणूनच मी तुमच्याशी बोलायला आली आहे. म्हणजे माझ्याकडून काही मदत हवी असेल तर? तुम्हाला कळतंय ना मी काय म्हणते ते? त्यातील लेडीज जज बोलते, हो अगदीच कळतंय. सौदामिनी हसत असते. लेडीज जज उठून उभी राहते आणि म्हणते, मिस्टर देवसरे, ह्या काय बोलतायत? ह्यांना प्लीज घेऊन जा इथून. हे सगळं अलाउड नाही आहे इथे. देवसरे म्हणतात, मॅम काहीतरी कन्फ्युजन होते, तुम्ही समजून तरी घ्या काय म्हणतायत त्या. त्यांची ऑफर. जज म्हणत असतात, काय कसली ऑफर? आणि तुम्ही काय बोलताय हे सगळं? मिस्टर देवसरे, हे सगळं इथे चालणार नाही. यांना बाहेर घेऊन जा. मॅडम प्लीज इथून जा. देवसरे सौदामिनीला बाहेर जायला सांगतात आणि म्हणतात, मी बघतो. सौदामिनी बाहेर जाते. दुसरीकडे अर्णव आणि ईश्वरी चेंज करत असतात. चेंज करून झाल्यानंतर ईश्वरी अर्णवला विचारते, सर काय झालंय? अर्णव म्हणत असतो, कुठे काय मिस इंदोर, काही नाही, छान झाला परफॉर्मन्स. यावर ईश्वरी म्हणते, नाही नाही सर, तुम्ही काहीतरी लपवताय माझ्यापासून. तुम्हाला लेट झाला यायला. 4 अनाउन्समेंट झाल्या तरी सुद्धा तुम्ही आला नव्हता. मी एकटी होते तिथे प्रेझेंटेशन द्यायला. माझ्या जीवात जीव नव्हता. कुठे गेला होता तुम्ही? आणि तुमचे कपडे मळलेले का होते? काय झालं होतं? अर्णव म्हणतो, काही नाही, खाली गार्डनमध्ये पाऊस पडत होता ना, त्यामुळे सगळी माती लागली. ईश्वरी म्हणत असते, नाही नाही सर, तुम्ही काहीतरी लपवताय. यावर अर्णव चिडूनच म्हणते, मी सिंदूर काहीही झालेलं नाहीये. अर्णव ईश्वरीला गप्प बसायला सांगत असतो, परंतु ईश्वरी अर्णवला विचारत असते, सर प्लीज सांगा ना काय झालंय? मला नाही सांगणार तुम्ही? काय झालंय सांगा ना सर प्लीज. काय झालंय? अर्णव म्हणतो, राकेश. ईश्वरी म्हणते, राकेशचं काय? अर्णव म्हणतो, मी सिंदूर राकेश आला होता. ईश्वरी म्हणते, काय? अर्णव म्हणतो, हो. आय डोंट नो तो कसा सुटला जेलमधून, इथे आला
त्याने आपल्या ट्रॉलीच्या खाली टाइम बॉम्ब लावला होता. त्यानंतर अर्णव घडलेला सर्व प्रकार ईश्वरीला सांगत असतो. सर्व ऐकत असताना ईश्वरीला खूपच टेन्शन आलेलं असतं. अर्णवने कसा राकेशचा हात आपल्या गाडीमध्ये ठेवला आणि गाडीचा दरवाजा बंद केला हे सगळं अर्णव ईश्वरीला सांगत असतो. हे ऐकून ईश्वरीला धक्का बसतो. अर्णव लगेच ईश्वरीला खाली बसवतो. ईश्वरी खूपच घाबरलेली असते. ईश्वरी म्हणत असते, सर पुढे काय झालं? अर्णव म्हणतो, त्या ब्लास्टमध्ये राकेशचं काय झालं मला खरंच माहिती नाहीये. खूप धूर होता तिथे, पण मला माहित होतं तू इथे एकटी आहेस आणि मला माहिती होतं तू इथे माझी वाट बघतेस, त्यामुळे मी लगेच इथे आलो. ईश्वरी म्हणते, पण तुम्हाला हे सगळं करायची काय जरूरत होती? एवढी मोठी रिस्क का घेतलीत तुम्ही? अहो, त्या बॉम्बचं काय करायचं ते बघितलं असतं ना पोलिसांनी. तुम्ही पोलिसांना कळवायला हवं होतं. तुम्ही का केलं हे सगळं? अर्णव ईश्वरीला धीर देत असतो. अर्णव म्हणत असतो, हे कुणालाही आपल्या घरच्यांना सांगू नकोस प्लीज. योग्य वेळ आली की सगळ्यांना आपण सांगूयात. आणि हे बघ, तू घाबरू नकोस, तुला कोणी काहीही नाही करणार. त्यानंतर सर्व कंटेस्टंटना पुन्हा स्टेजवर बोलावलं जातं. अर्णव ईश्वरीला घेऊन स्टेजवर जात असतो. ईश्वरी लगेचच अर्णवला मिठी मारते. ईश्वरी खूपच घाबरलेली असते. अर्णव म्हणत असतो, डोंट पॅनिक, तुला कोणी काहीही करणार नाही, मी आहे ना इथे. त्यानंतर अर्णव ईश्वरीचा हात पकडतो आणि स्पर्धेच्या ठिकाणी घेऊन जातो. अँकर म्हणत असते, सो लेडीज अँड जेंटलमॅन, फायनलच्या धमाकेदार आणि क्रिएटिव्ह राऊंड नंतर तुम्ही सगळे श्वास रोखून रिझल्टची वाट बघताय हे मला माहिती आहे. पण आता मी तुम्हाला जास्त वाट बघायला नाही लावणार आहे आणि कोणत्याही प्रकारचं सस्पेन्स क्रिएट करून तुम्हाला त्रासही नाही देणार आहे. कारण विनरचं नाव असलेलं एन्व्हलप माझ्याकडे ऑलरेडी आलेलं आहे आणि थोड्याच वेळात म्हणजे काही सेकंदातच विनर आपल्या सगळ्यांच्या समोर असणार आहे. जजेस म्हणत असतात, सगळ्यांनीच खूप छान परफॉर्मन्स दिलाय आणि विनर गेस्ट करताना आम्हाला सुद्धा खूप मज्जा आली. पण एक जोडी कायम प्रत्येक प्रॉब्लेमला 2 हात करत पुढे जात होती. त्यांचं ट्युनिंग आणि त्यांचं टीमवर्क बघून आम्ही खूपच इम्प्रेस झालोय आणि त्यांचा परफॉर्मन्स सुद्धा इतका कमाल होता. मग ते फूड असो किंवा फॅशन, वा मज्जा. ती जोडी कोण आहे आता तुम्हाला कळेलच. त्यानंतर अँकर विनरचं नाव घोषित करते. सगळेच जण खूप उत्सुकतेने एकमेकांजवळ बघत असतात. मालिकेच्या उद्याच्या भागात रमाकांत स्पर्धेच्या ठिकाणी आलेला असतो. उदयकांत येऊन रमाकांतला पकडतो. ईश्वरी आणि अर्णव तेथे समोर उभे असतात. रमाकांत ईश्वरी अर्णवच्या समोर येऊन उभा राहतो. ईश्वरी रमाकांतला बघते आणि म्हणते, बाबा तुम्ही? दुसरीकडे ईश्वरी अर्णवला म्हणत असते, तुम्ही मला वादा केला होता ना, ही स्पर्धा आपण जिंकलो तर तुम्ही त्यांना ट्रीट द्याल आणि थँक्यू सुद्धा म्हणाल. वल्लरी खूपच घाबरलेली असते. रमाकांत समोर येतो. रमाकांतला उदयकांतने मारलेलं असतं. रमाकांत जमिनीवर कोसळलेला असतो आणि तो अर्णवला म्हणत असतो, अर्णव तुला एक सांगायचं आहे. अर्णवचे डोळे भरून आलेले असतात. अर्णव मानेनेच हो बोला असं म्हणत असतो. त्यानंतर रमाकांत अचानकच जमिनीवर कोसळतो. ईश्वरी जोरानेच बाबा असं ओरडते. रमाकांतच्या तोंडातून फेस येत असतो. अर्णव सुद्धा आपल्या बाबांना बाबा असा आवाज देत असतो. सगळ्यांच्या डोळ्यातून पाणी आलेलं असतं.